चला तर आज आपण पुरणपोळी बनवूया। त्यासाठी इथं मी अर्धा किलो चणा डाळ आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि शिजून पण झालेली आहे कुकरला। खूप गाळ झाली आहे, तुम्ही बघू शकता। 2 शिट्ट्या काढल्या मी आणि पाणी गाळून घेतले आमटीसाठी ते। आणि थोडीशी डाळ मी आता चांगली सुकून घेते फॅन खाली। आणि आता त्यामध्ये बडीशेप टाकणार आहे मी, सुंठ बडीशेप। त्याने खूप छान चव येते पुरणाला। आणि हे केशरी गूळ घेतलेला आहे मी, मस्त गूळ आहे हा। डाळ आपली चांगली सुकून झालेली आहे। त्यामध्ये आपण सुंठ बडीशेप पावडर टाकणार आहोत। सगळं मिक्स करून घेते आणि गूळ पण टाकून दिला आहे। तो सगळा मिक्स करून घेते आणि थोडासा बाजूला काढला आहे। थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे। आणि आता ते सर्व मिक्स, आता आपण आमटीची तयारी करणार आहोत। त्यासाठी धने, खसखस, हिरवी मिरची, चणा डाळ, कोथिंबीर, खोबरं, कांदा हे सर्व मी घेतलेलं आहे। चला तर आता थोडं तेल टाकून आपण पहिली खसखस तळून घेऊया। आणि नंतर खूप धने टाकायचे आहेत, 1 वाटी भरून। त्याने आमटी खूप छान होते आपली। छान असं ब्राऊन कलरवर भाजायचे आहेत धने आणि खसखस। धने काढून घेतलेले आहेत मी आता। खोबरं भाजून घेऊया आपण। सुकं खोबरं आहे हे, टेस्ट होते याने। ते पण आपल्याला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं आहे। डाळ भाजून घेऊया आपण। छान तेल टाकून भाजायचे आहे आपल्याला। तेल टाकल्याने खरपूस भाजून होते ती डाळ। डाळ पण काढून घेतलेली आहे आपण आता। तर त्याच्या पण भाजून घ्यायचे आहेत। आता कांदा मी अगोदरच भाजून घेतला होता, त्यामुळे मी नंतर टाकला। आणि सर्व मसाला एकत्र करून आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। आणि थंड झाल्यावर आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे। तर मी त्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि थंड पण झालेला आहे। त्यामुळे आता आपला मसाला तयार झाला आहे वाटून। आता आपण आमटी करायला घेतलेली आहे। तर कढीपत्ता, लसूण आपण टाकून देणार आहोत।
लसूण पण चांगला आपल्याला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. तर हा मसाला आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत. ते आमटीचं डाळीचं पाणी पण त्यामध्ये टाकणार आहोत आमटी करण्यासाठी. सर्व मसाला मी खालीच मिक्स करून घेते. छान मसाला टाकून दिला. आता तो सर्व आपण परतून घेऊया. अजून थोडंसं आपण पाणी टाकून देणार आहोत त्यामध्ये आणि वरतून कोथिंबीर टाकून उकळी आल्याच्या नंतर बाजूला करून ठेवणार आहोत. आणि आता आपलं पुरण तयार झालेलं आहे. मी पोळी करण्यासाठी घेत आहे. आमटी तयार झालेली आहे. बघा पुरणपोळी तयार झालेली आहे आपली. आता तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे. किती छान आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. सर्व बाजूने तूप सोडून घ्यायचं आहे. मस्त झालेली आहे आपली पुरणपोळी. खूपच छान झालेली आहे पुरणपोळी. मला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, या प्रकारे अतिशय सुरेख अशा झालेल्या आहेत पुरणपोळी.